एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. सुखाचा दोघा जणांचा संसार सुरू होता. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र एक दिवस नवरा जेव्हा कामाला गेला होता, तेव्हा त्या बायकोकडं मोठा असा मोबाईल सुद्धा आलेला होता. मग नवरा कामाला गेल्यानंतर घरी एकटीला तिला करमत नाही म्हणून ती मोबाईलचा वापर करत होती. सोशल मीडिया सुद्धा चालवत होती. मग याच सोशल मीडियाच्या माध्यमातून या विवाहित महिलेची एका तरुणासोबत ओळख झाली. सुरुवातीला हाय हॅलो काय चाललं काय नाही असं या दोघा जणांचं मेसेजवर बोलणं चालणं सुरू झालं. मग अजून जास्त वेळ बोलता यावा, एकमेकांना बघता यावा म्हणून यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर सुद्धा घेतले आणि बघता बघता यांचं बोलणं आता मोबाईलवर सुद्धा चालू झालेलं होतं. तिकडे नवरा कामाला जात होता. ही विवाहित महिला इकडे या तरुण पोरासोबत बोलत होती. नवऱ्याला याची काहीही कानोकान खबर नव्हती. बघता बघता हे प्रकरण पुढं गेलेलं होतं. त्या महिलेला आता त्या तरुणाशिवाय करमत नव्हतं आणि त्या तरुणाला सुद्धा या महिलेशिवाय करमत नव्हतं. पण मात्र ही महिला विवाहित आहे, लग्न झालेलं आहे, तिला लेकरं सुद्धा आहेत. ही ती महिला सगळं काही विसरलेली होती आणि त्या तरुणासोबत प्रेम प्रकरण करत होती. जेव्हा हे नातं प्रेमाच्या सुद्धा पलीकडं गेलं होतं, तेव्हा त्या महिलेला या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली आणि तिनं याच्यातून माघार घ्यायचं ठरवलं. तिनं ठरवलं की आता आपण लग्न झालेलं आहे, आपल्याला लेकरू आहे, आपण या अशा तरुणाच्या नादी लागणं काही योग्य नाही. आपण काय करू, हे सगळं प्रकरण इथंच थांबू आणि इथून पुढं त्याला बोलायचं नाही. असं जेव्हा त्या महिलेनं ठरवलं होतं, तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे, लग्न झालेलं आहे, नवरा आहे, लेकरू आहे, सुखाचा संसार सुरू, हे सगळं काही सुरळीतपणानं चालू आहे. पण मात्र नवरा लग्नानंतर कामाला जात असल्यामुळं, या महिलेला घरी एकटीला करमत नसल्यामुळं, तिच्याकडे मोठा मोबाईल असल्यामुळं आणि ती महिला इंटरनेटचा आणि सोशल मीडियाचा वापर करत असल्यामुळं, याच सोशल मीडियावरच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्या महिलेची ओळख एका तरुणासोबत झाली होती. सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये, मग यांचं बोलणं चालणं, एकमेकांना भेटणं आणि सगळं काही करणं हे एकदम सर्रासपणानं सुरू झालेलं होतं. पण मात्र ह्या दोघा जणांचं जे नातं होतं, प्रेम प्रकरण होतं, ते सगळ्यांच्या लपून लपून छपून छपून होतं. हे कोणालाही काही कानोकान खबर लागू देत नव्हते आणि लपून लपून सगळं काही करत होते. बघता बघता काही दिवस निघून गेले. या दोघा जणांनी सगळं काही मर्यादा पार केल्या. तेव्हा त्या महिलेच्या लक्षात आलं की आपण या तरुणाच्या नादी लागणं, त्याच्यासोबत वेळ घालवणं, इकडं नवऱ्याला धोका देणं आणि त्याला लपून लपून भेटणं हे काही योग्य नाही. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून त्या महिलेनं निर्णय घेतला आणि त्या तरुणाला सांगितलं की आतापर्यंत जे काही घडलंय ते बस झालं, इथून पुढं मला तुझ्या संपर्कात राहायचं नाही, मला तुझ्यासोबत बोलायचं नाही, आपण हे प्रेम प्रकरण इथंच थांबू, असं त्या महिलेनं थेट त्या तरुणाला सांगितलं. आता या महिलेचं इकडं सुखाचा संसार सुरू होता, तिकडं ते पोरगं अविवाहित होतं, त्याला काहीही या महिले वाचून घेणं देणं नव्हतं. त्यानं त्या महिलेला सांगितलं, तू जरी माझ्यासोबत संबंध तोडले तर मी तुझ्यासोबत संबंध तोडणार नाही, तुला माझ्यासोबत संबंध ठेवावेच लागतील, नाही तर याचे परिणाम वाईट होतील, अशी धमकी तो तरुण आता त्या महिलेला देऊ लागला. त्या महिलेने त्याचा नंबर ब्लॉक करून टाकला, त्याचा फोनही उचलणं बंद केला. तेव्हा तो तरुण अजून मोठ्या प्रमाणात चिडला आणि त्यानं काय केलं, या महिलेचा जो मुलगा आहे त्याच मुलाचं अपहरण केलं आणि तो त्याला उचलून घेऊन गेला. आता तो उचलून घेऊन गेल्यानंतर या महिलेला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली, कारण की त्या आरोपीनं फोन केला होता, पुन्हा पहिल्यासारखे संबंध ठेव नाही तर तुझ्या मुलाला खल्लास करेन, अशी धमकी त्यानं दिली होती. पण मात्र आता ही महिला त्याच्या धमकीला बळी पडली नाही. तिनं तात्काळ जवळचं लखनौचं पोलीस स्टेशन गाठलं, घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तांत्रिक तपास केला आणि अखेर तो जो आरोपी तरुण होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्या मुलाची सुखरूप सुटका केली. तेव्हा घडलेलं हे सगळं प्रकरण बाहेर आलं आणि त्या तरुणाने त्या महिलेनं कसं फसवलं म्हणून त्यानं त्याला किडनॅप केलं
असं सगळं प्रकरण सांगितलं. पण मात्र आता याच्यामध्ये नेमकी चूक कोण आहे, खरा गुन्हेगार कोण आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण की महिला विवाहित आहे, लग्न झालेलं आहे, लेकरू आहे, तरी सुद्धा ती एका अविवाहित तरुणाच्या नादी लागली, त्याच्यासोबत प्रेम प्रकरण करू लागली. ही तिची सगळ्यात मोठी चूक होती. जर तिला त्याच्यासोबतच राहायचं होतं, तिने त्याच्यासोबत लग्नच नसतं करायचं, असा सुद्धा प्रश्न काही जणांनी उपस्थित केलाय. म्हणून ही महिलेची चूक आहे असं सुद्धा काही जण म्हणतात. तर दुसरी बाजू त्या पोराची सुद्धा चूक आहे. कारण की त्याला सुद्धा माहीत होतं की या महिलेचं लग्न झालेलं आहे, तिला नवरा आहे, तिला लेकरू आहे, आपण तिच्या संसारामध्ये जाऊन कशाला ढवळाढवळ करायची, आपण कशाला तिच्या नादी लागायचं. उद्या जर कोणाला हे प्रकरण माहीत झालं तर नक्कीच याचं काहीतरी बरं वाईट होईल. त्या पोरांना एवढी सुद्धा काळजी घेतली नाही, म्हणून या पोराची सुद्धा तेवढीच चूक आहे जेवढी तो त्याच्या नादी लागून त्याने केलेली होती. आणि दुसरी सगळ्यात मोठी चूक नाही, त्याला गुन्हा म्हणता येईल, तो गुन्हा त्यानं त्या महिलेच्या पोराचं अपहरण करून गुन्हा केलेला होता. म्हणून त्याच्यावर कायदेशीर कारवाई आता होणार आहे आणि गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला असून त्याला तुरुंगात जावं लागणार आहे. पण मात्र सध्या सोशल मीडियाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. सोशल मीडियावर प्रेम प्रकरणाचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. तरुण, तरुणाई, महिला, पुरुष हे आता सुखाचे संसार सोडून अनोळखी व्यक्तींच्या नादी लागत आहेत. आणि अशा घटना सध्या आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नेमक्या अशा घटना का घडत आहेत, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.